यावेळेसचा बॉल ऑन साईडला खेचलाय. जयराज वाडकर यांचा स्ट्रोक चांगला आहे, तितकंच दमदार क्षेत्ररक्षण. वा, त्यानंतर बॉल मात्र सीमारेषा भेटतोय, ओलांडतोय 4 धावांसाठी. प्रतिम मॅच आपण पाहतोय. पसरडी गावचं क्रिकेट दर्जेदार आहे आणि आजच्या दिवसामध्ये निगडी अर्थात सातारा संघाचे खेळाडू या संघाने हाफ क्लिअर केलाय आणि या 4 संघांमधून कुठला संघ सेमीफायनल क्रमांक मध्ये खेळेल हे देखील पाहायचंय. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज कुडा संघाचे रेडी आहेत. जयराज बॅटिंग मार्कवरती. यावेळेस बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये, डॉट बॉल येतोय. चौकारानंतर कमबॅक कुडा संघाच्या खेळाडूंनी दाखवलाय दमदार कामगिरी करून. ज्या प्रकारे आपण पाहतोय दोन्ही संघ मातब्बर आहेत आणि कालच्या दिवसामध्ये जयराज वाडकर यांनी अप्रतिम कामगिरी करत असताना चांगल्या प्रकारचे स्ट्रोक लगावले आणि आजही तोच प्रयत्न केला जाईल का हे देखील आपण पाहणार आहोत. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स अँड अनसर्टनिटी. अनिश्चिततेचा खेळ आहे. हो, क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. काल ओपन संघाच्या विरोधामध्ये अप्रतिम कामगिरी केली जरूर, परंतु आज कुडाळ संघाच्या खेळाडूंनी गोलंदाजांनी सांगितलं यू मिस आय डेफिनेटली हिट. त्रिफळाची फर्निचर डिस्ट्रॉय आणि इथं आपण पाहतोय क्लीन बोल्ड करून जयराज वाडकर बॅक टू पवेलियन. झटका जबरदस्त आहे, झटका मोठा आहे. बडी मछली जाल में आणि पहिला झटका लागतोय. धावफलक जर पाहिला तर धावफलकावरती 7 धावा, 7 रन्स ऑन बोर्ड. स्पीडअपली संकेत मैदानामध्ये दाखल व्हा. ज्या वेळेस विकेट येईल त्यावेळेस तुमचा टायमर स्टॉप होईल हे देखील नोंद घ्या. परंतु एक सेकंद आता महत्वाचा झालेला आहे. मॅच स्टार्ट करून घ्या. टप्प्याचा बॉल ऑन साइडला उडवलाय जरूर, परंतु डिक्लेरेशन डी झोन मध्ये चाललाय आणि एक सिंगल मिळते. किती झाला स्कोर? 8 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2. या वेळेसचा बॉल हवेमध्ये गॅपमध्ये स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक दूरवरती राहिलेत आणि त्यानंतर बॉल फील्ड देखील केलाय. पहिलीच ओव्हर आहे ना. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला आणि यावेळेस ऑन साइडला हिट करण्याचा प्रयत्न आहे, परंतु बॅटाने बॉलचा संपर्क नाही. पॅडल लाईनची गोलंदाजी केली जाते. शरीर भेदक मारा. एक सिंगल कंप्लीट होते आणि सिंगल नंतर स्कोर कार्डला देखील आकार येतोय. 3 ओव्हरची मॅच आहे. दोन्ही संघ नोंद घ्या, कोणती टीम मीटिंग करू नका. टाइमपास किंवा वेळेचा आपल्याला खूप व्यत्यय आहे, त्यामुळे तुम्हाला आता प्रत्येक बॉलवरती तुम्ही एकत्र येऊ नका. प्ले अँड मिस. सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावतोय. लगातारचे दोन्ही बॉल अप्रतिम हाताळले त्या गोलंदाजानं.
यावेळेसचा बॉल आउटसाइड दी लेग स्टंप. यस, इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्रा धाव, एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड वरती अंकित होईल. 12 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक 2 चा खेळ चालू आहे आणि पहिल्या ओव्हरमध्ये एक चौकार जरूर आला, परंतु त्यानंतर जे काही कमबॅक केले गोलंदाजांनी, पहिल्या ओव्हरमध्ये देखील तो चौकार मिसफिल्ड किंवा एफर्ट चांगले होते, त्यानंतर मात्र थांबवलं. यावेळेसचा बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल येईल. कॅच कॅरी. जयराज बाद झाले, त्यानंतर संकेत वाडकर यांचा देखील खेळ थांबवला आणि आता स्कोर कार्डला स्टॉप लावण्याचा प्रयत्न किंवा स्टॉपर लावण्याचा प्रयत्न इथे गोलंदाज कुडाळ टीमच्या खेळाडूंनी केलेला आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये पंकज. दिला नाही. यावेळेसचा बॉल हवेमध्ये डिक्लेरेशन झोन मध्ये चाललाय आणि एक सिंगल मिळते. खेळाडूंना जे नियम दिलेले आहेत ते तुम्हाला स्ट्रिक्टली फॉलो करणं गरजेचं आहे. रन्स रन अबाउट. 15 धावा धाव फलकावरती. वेळेस बॅक चेज घेतले. पुन्हा एकदा डिक्लेरेशन झोन मध्ये बॉल जाईल. निश्चित एक सिंगल मिळेल, परंतु आतापर्यंत खेळाडूंना जखडून ठेवण्यामध्ये किंवा बोरगाव टीमच्या फलंदाजांना थांबवण्यामध्ये कुडाळ संघाला यश आलेलं आहे. सोळा धावा धाव फलकावरती. यावेळेसचा स्ट्रोक फसलाय. बॉल हवेमध्ये. डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक नाहीये. नो मॅन्स लँड बॉल विसावला आणि 2 धावा कंप्लीट देखील केला. या आधीच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अर्थात जयराज वाडकर मॅन ऑफ द मॅचचा बहुमूल पुरस्काराचा मानकरी सुशांत गोळे यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा बहुमूल पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय जयराज वाडकर यांना. Outside the leg stump. Yes, it's a white ball. षटक क्रमांक 3ऱ्याला सुरुवात झाली. 5 मिनिटांच्या अवधीमध्ये या खेळाडूंनी ओव्हर कंप्लीट केलेली आहे, त्यामुळं यावेळेसचा कॅच कॅरी करण्यामध्ये यश आले. अमित वाडकर यांचा देखील खेळ थांबवला. स्पीडअपली मैदानामध्ये जावा खेळाडू. ही वेळेसची लाईन चांगली आहे, लेन चांगली आहे, खूप चांगले बॉल हाताळले जात आहेत कुडाळ संघाच्या माध्यमातून. अप्रतिम गोलंदाजी केली गेली आहे आणि बोरगाव संघाच्या खेळाडूंना अक्षरशः थांबवून ठेवले. मला वाटतं एकच चौकार आला, कुठलाही षटकार या इनिंग मध्ये पाहायला मिळालेला नाहीये. या आधीच्या मॅच मध्ये बोरगाव संघाच्या खेळाडूंनी षटकारांची बरसात जरूर केली, परंतु या मॅच मध्ये कुडाळ संघाच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजीचा नजराणा पेश केला जातोय. यावेळेसचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला स्ट्रोक आहे. 2 धावांचा कॉल मिळालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या कंप्लीट.
येणारे 3 बॉल महत्वपूर्ण आहेत. यानंतरच्या इनिंगमध्ये बोरगाव संघ खिलाडूवृत्ती दाखवायची आहे. कोणताही वेळ न दवडता लगेच मैदानामध्ये क्षेत्ररक्षण लावायचे. दोन धावांचा कॉल मिळालाय. दुसरी धाव सहजरित्या कंप्लीट केली जाते. त्यानंतर ओव्हर थ्रो आणि ओव्हर थ्रो झाल्यानंतर जिथे 1 धाव अपेक्षित होती तिथे 4 धावा पळून पूर्ण केल्या. 1 से भले 2, 2 नाही, 3 नाही, 4. बरीचशी पळापळ, बरीचशी गडबड मैदानामध्ये. धाव देखील पाहायला मिळाली. एक एक धाव महत्वाची आहे. आउटसाइड द ऑफ स्टंप. यस, इट्स अ वाईट बॉल. वाईड घेतलाय. पळलेली रन सर. चार बॉल झालेत. या वेळेसचा बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल येतोय आणि पकडली कॅच. चला स्पीडली मैदानामध्ये नवीन खेळाडू, नवीन बॅटर. वेळेचा बॉल समोर खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक त्या रिजन मध्ये आहे. बॅकअप मिळतोय. 2 धावांचा कॉल मिळालाय. डायरेक्ट हिटची संधी होती का? आणि इथं काय डाय लगावली. 2 धावा सेफली कंप्लीट आणि धाव फलक जाऊन पोहोचतोय 29 धावा. मॅच जिंकण्यासाठी 30 धावांचं लक्ष. चला पेनल्टी घेतलेले 4 धावांचीच. सगळ्या धावा तुमच्या घेतलेल्या आहेत बोरगाव संघ. लगेच मैदानामध्ये धावा. लाईनअप देखील करण्याची गरज नाहीये. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या कारण भरपूर अंधार झालाय. 18 बॉल आणि 30 ची गरज. मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट आपण देत असतो. तो टी शर्ट तुम्हाला परिधान करावाच लागेल. चला स्पीड घ्या. टीम बोरगाव क्षेत्ररक्षण लावून घ्या. खिलाडू वृत्ती दाखवायची आहे टीम, दोन्ही टीम्स. 30 धावांचं लक्ष आहे. 30, 18 चेंडू, 30 धावा. क्षेत्ररक्षण लावून घ्या. अंधार पडलाय. टीम मीटिंग साठी संधी नाहीये. बोरगाव टीम, युअर टाइम स्टार्ट्स नाउ. स्टॉप वॉचला तुमचा टाइम या ठिकाणी नोंद होतोय. 5 मिनिटांमध्ये आता तुम्हाला 2 ओव्हर कंप्लीट करायच्यात. अन्यथा पॅनल्टीला, अर्थात शेवट 3ऱ्या ओव्हरमध्ये तुम्ही 5 मिनिटांमध्ये ओव्हर कंप्लीट केलं नाही तर 3ऱ्या ओव्हरमध्ये एक खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये असेल. चला टाइम नोट डाऊन झालेला आहे. 18 चेंडू आणि 30 धावांची गरज. षटक क्रमांक पहिला हाताळलं जात आहे. पहिलाच बॉल ऑन साइडला उडवलाय. गॅप मध्ये स्ट्रोक खेचलाय आणि बॉल पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंच कळवतायत 1 डिक्लेअर.
पहिल्या बॉलवरती कॉन्फिडन्स जरूर देऊन जाईल हा बॉल. बॉलिंग ट्रॅकवरती जर विचार केला तर अनुभवी गोलंदाज आहे अर्थात अमित वाडकर बॉलिंग ट्रॅकवरती आपण अनुभवतोय. तर समोर स्ट्राईकवरती कुडाळ अर्थात जावली तालुक्यातला संघ आहे. यावेळेस स्टेप आउट झाले. स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये, डॉट बॉल येतोय. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफ मध्ये संकेत आहे, एक सिंगल कंप्लीट केली जाते. काही वेळेस 30 सर्कल मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलंय. एक सिंगल मैदानामध्ये कंप्लीट केली जाते. एक एक बॉल महत्वाचा आहे. 30 धावांचं लक्ष घेऊन उतरलेला संघ कुडाळ संघ. समोर बोरगाव संघाची देखील गोलंदाजी डेप्थ तितकीच चांगली आहे. 4 धावा ज्या पेनल्टीच्या मिळाल्या त्या देखील महत्वपूर्ण राहतील का, क्रुशियल राहतील का हे पाहायचंय. फुलटॉस बॉल वरती गॅप मध्ये स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु त्या रिजन मध्ये संकेत वाडकर पोहोचला. 2 धावांचा कॉल होता आणि पंचांचा इशारा, इट्स अ विकेट. स्पीड घ्या. 4 धावा धावफलकावरती आहेत. खूप टप्प्याचा बॉल होता. ऑन साइड लाईट करण्याचा प्रयत्न होता, परंतु तो बॉल अगदी हळूवार सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावलाय. षटक क्रमांक पहिलं संपलं. धावफलक 4 या धावसंख्येवरती. आता इथून पुढे येणारे 12 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 26 धावांची गरज आहे. पहा 3 मिनिट झालेले आहेत आणि पहिलं षटक संपले. आता 2 मिनिटांमध्ये तुम्हाला दुसरं षटक संपवणं गरजेचं आहे. यावेळेस बॉल ऑन साइडलाच खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. एक सिंगल कंप्लीट केली जाईल किंवा डिक्लेरेशन झोनची एक धाव मिळेल. यावेळेसचा स्ट्रोक चांगला आहे, दमदार स्ट्रोक आहे, परंतु क्षेत्ररक्षक त्या रिजन मध्ये आहेत. 2 धावांचा कॉल पुन्हा एकदा मिळतोय आणि याही वेळेस फलंदाज होतोय बाद. अप्रतिम क्षेत्ररक्षण मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. धाव फलकावरती टोटल धावा आहेत 6 धावा. याही वेळेस बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल येतोय, निर्धाव बॉल. आणि जो 4 चाहप होता, खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर बोरगाव संघात 4 चाहप मधून वरती जाईल किंवा ऍडव्हान्टेज मिळालं बोरगाव संघाला. अनेक वेळा आपण पाहतो 8 चाहप आहे. कालच्या दिवसामध्ये 8 संघांमधून किंवा आजच्या संघामध्ये देखील निगडी संघ 8 संघांमधून क्वालिफाय झालाय
आणि इथं 4च्या हाफमध्ये बोरगाव संघाला ते ॲडव्हान्टेज आहे किंवा कुडाळ संघाला देखील ॲडव्हान्टेज मिळेल. 7 धावा धावफलकावरती. यावेळेस बॉल ऑन साइडला खेळला, गॅप मधून बॉल, परंतु त्या रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, 2 धावांचा कॉल मिळाला आणि 2 धावा पूर्ण देखील केल्या गेल्या. लास्ट बॉल द सेकंड ओव्हर. यावेळेस बॉल समोर खेळासाठी 8 सर्कल मध्ये डायरेक्ट हिटचा प्रयत्न, एक सिंगल कंप्लीट केली जाते आणि आता मी म्हणेन मॅच अवघडली आहे जरूर. ओके 10 धावा धावफलकावरती, 6 बॉल आणि 20 ची गरज. एक प्लेअर 38 सर्कलच्या आतमध्ये येईल. 5 मिनिट आणि 56 सेकंद झाले, म्हणजे जवळजवळ 6 मिनिट झालेले आहेत. एक प्लेअर 38 सर्कलच्या आतमध्ये येईल. पंच नोंद घ्या. सहा बॉल आणि 20 ची गरज आहे. मॅच जरूर अवघड आहे, परंतु क्रिकेटचा खेळ आहे, या खेळामध्ये काहीही शक्य आहे. आणि आता कुडाळ संघासाठी चमत्कार कोण करेल का? पहिला बॉल, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये, डॉट बॉल येतोय आणि आता हा डॉट बॉल आल्यानंतर 5 बॉल आणि 20 ची गरज. यावेळेस बॉल ऑन साइडला खेचलाय, गॅप मध्ये स्टोक खेळण्याचा प्रयत्न, संकेत वाडकर बॅकअप मिळतोय, एका धावेवरती थांबवलं जाईल. आणि इक्वेशन आहे 19 धावा. या वेळेसचा स्ट्रोक चांगला आहे, दमदार फटका, परंतु डीप लॉंग ऑफ मध्ये कॅच कॅरी केला जातोय. 3 बॉल आणि 19 ची गरज आहे. नो लुक स्ट्रोक. आणि आता इथं पण जर पाहिलं तर बोरगाव संघ अगदी विजयाच्या दिशेनं वाटचाल करत असताना, विजयाच्या दिशेनं आगेकूच करत असताना आपण पाहतोय. म्हणजे काल तेजदीप 11 हा संघ क्वालिफाय झालाय. आजच्या हाफ मध्ये रॉकस्टार भैरवनाथ स्पोर्ट्स क्लब निगडी हा संघ क्वालिफाय होतोय. आणि त्यासोबत या 4 संघांच्या हाफ मधून जो ऍडिशनल हाफ आपण तयार केला 4 संघांचा, त्यामधून टीम आहे अर्थात बोरगाव हा संघ विजयाच्या उंबरठ्यावरती आहे. आणि निश्चित या बॉल वरती डॉट बॉल आल्यानंतर टीम बोरगाव हार्डली कॉंग्रॅच्युलेशन. कुडाळ संघ आपला देखील मनापासून कौतुक, खूप चांगला खेळ प्रेक्षकांपर्यंत तुम्ही पोहोचवलात. सर्व संघांचं मनपूर्वक स्वागत, मनापासून स्वागत.